नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज सकाळीच आलो. गव्हाला वापा बांधतो हातानाच, काय ट्रॅक्टरना किंवा नांगराना नाही पाडेल आवताना. तर परवाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. गहू उतरून आलाय थोडा थोडा असा पेर. आता हातानाच वापा पाडून पावडे ना वापा पाडू राहिलो उकरून. आणि ते खालचे पुंटके सकाळपासून आलो बांधून झाले ती वापा पाडून. घामा गर्दी झालो. शर्ट इकडं पाठीमागं झाडच खोडात ठेवलंय. जाम घाम नको राहिलंय. सकाळीत काय एवढा घाम नव्हता निघा, पण आता ऊन निघलंय. हे पावडीने हे साईडनं डायरेक्ट अशी उकरून इकडे फेकले. आता दुसरी साईड पण म्हणजे एक साईड पूर्ण बांधून घेतो इडून तिडून, आणि मग दुसरी साईड परत उकरीत येतो. तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो हातानं वाफ पाडून हातानंच गहू फोकून लगेच पाठीमाग पाणी भरून देतो. तर टोकरी आणले, जिडं कुठं खड्डा पडेल असेल तिकडे माती टाकून घ्यायला टोकरीनं. तर एवढा खालचे पोंड येते. चला घेतो बांधून. उतरून मारून गेला 2 टाईम, दोनदा टाकला का. तर मित्रांनो पहा, स्टेट दंडवा बांधलाय न दोरीनं रेस काय आखता. आता जेवाय आलो घरी. 10 वाजला, 10:30 झाला. पटकन वाढ भूक लागून गेले. हात दिवाय दे जा ते हात दिवाय द्यायला टोप. कांदा बिंदा असेल तर काप एखादा. मटकी कांदा बिंदा कापला. हात बीत दिवस झाला. आता घेतो जेवण. भाकर दे, कांदा कड वाटेत. तर मित्रांनो, जेवण खाऊन आता आलो डबल वावर बांधायला. तर घरवाली एकच दंड बांधलाय तर थकून गेली. तर म्हणतील तू काय करतो. या बा मी माय खांद्यावर बा माळ पावडे सावलेत सकाळपासून बांधतो. ते घरचे कामधंदा आवरून आले. कपडे धुणं भांडे स्वयंपाकपासून दंड बांधायला सुरुवात केली. दुसऱ्या साईडनं मी एक साईड बांधून ठेवलेलं नाही. एक साईड खोगळा दिसत असेल चला आता मी ही साईड बांधून घेतो पावडीनं. दाताळं आपल्याला काही जमत नाही. ते तिकडे मेराला दाताळा आहे डबल. चला घेतो बांधून, म्हणजे गहू फोकून मोटर चालू करून पाणी भरायला सुरुवात. तर मित्रांनो, वापा बांधून झालं आहे. इकडं हलवून बिलवून पाणी सोडून द्यायला आहे. आणि इकडं बांधून झालं आहे. तर घरवाली गहू फेकू राहिले इकडं. हे हे गहू घेतला टोपात. लय मोगामध्ये दाट नाही फेकायला लागतं, एकदम हिसाबशीर, कारण फुटवा होतो. तर मित्रांनो, परवाच्या व्हिडिओला तुम्हाला दाखवला खायापुरती गहू केला म्हणून. तर इकडं परत का गहू टाकून राहिलं आहे, म्हणजे ते दिवशी तर सांग खायापुरती केला. तर कारण आहे मित्रांनो, कांद्याचं रोप 2दा टाकलं, 2दा पेल गेलं, मरून गेला. आता पडीत ठेवायची वावरात देतो गहू करून. तर घरवाली फोकी ते गहू पाठीमागे लगेच हलवून देऊ. जरासं पाट राहिलं गोळायचं उकरायचा, तो उकरू तुम्ही, म्हणजे मग दोघा हलवू. चला घेतो पाट उकरून. फुकून दिल्यावर आता हलवायचं काम चालू आहे. घेतो दाताळ्यानं हलवून, म्हणजे गाडून जाईल खाली गव्हाचा बी. हे 2 दाताळे आणल्या.
हलवायचं काम चालू आहे. मोटर डळवून दिलं, अजून पाटानं काही पाणी आलं नाही. ते तिकडून लांबून यायचं ते झाडाकडून. चला घेतो हलवून. तर मित्रांनो, बरंच लांबून पाणी आता पाटानं. पाईप नाही तेवढं आपल्याकडे. तर पाहतो आता 12 भरलं का वाफाही सगळं बांधून झालं सारखंचा. पाटाही चांगला आहे आपला, फुटायचं नाही, भरपूर रुंद आहे. वाफाही भरला आहे, 12 देऊन टाकीतो. तर मित्रांनो, अशी धडपड झाली गहू सकाळपासून. वाफ बांधायला हातानंच फुकून आहे ना, हातानंच हलवून आणि पाणी भरून. तर मित्रांनो, गहू आहे ना 5 ते 6 पाणी होय ना आरामशीर निघून येतं. जेवढा थंडीत लवकर पेरला ना तेवढा फायदेशीर आहे. तेवढं पाणी नाही भरायला लागत गव्हाला आणि लवकर गहू निघून येतो. जेवढा थंडीत आपण पेरला टाकला तर तेवढा फायदेशीर राहतं. तर मित्रांनो, असं आपण आज दिवसभरात गहू टाकला, पाणी बिणी वळवून द्यायला आहे. तुम्हाला दाखवला बराच पाटाना लांबून पाणी येतं. आपण ते तिकडं पार ते तिकडून ते घर दिसत आहे इकडे पाठी मागं, तिकडून पार पाट उकरून आणलंय पाणी. पाहू कसा उतरवतो हातानं फोकेल गहू. तुम्हाला दाखवल्यास पुढच्या व्हिडिओमध्ये उतरल्यावर. लॉंग व्हिडिओ नाही तर शॉर्ट व्हिडिओ काढील, दाखवेल तुम्हाला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना पण व्हिडिओ शेअर करीत जा आणि कमेंटमध्ये नक्की कमेंट द्या. जय शेतकरी.